बघा, व्हॉल्यूम 1 टॉपिक नंबर 3 ॲनिडेशन आणि ॲलिलोपॅथी. छोटासा टॉपिक आहे. ऑलरेडी आपण टॉपिक नंबर 1 हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कव्हर केलेलं आहे, त्याच्यावरती टेस्ट पण झालेली आहे. आणि टॉपिक नंबर 2 क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्न्स हा टॉपिक पण कव्हर केलेला आहे. त्याच्यावरती बुधवारी टेस्ट असेल क्रॉपिंग सिस्टम अँड क्रॉपिंग पॅटर्नवरती बुधवारी. ठीक आहे. then थर्ड टॉपिक आहे ॲनिडेशन अँड ॲलिलोपॅथी. आता जो टायटल आहे टायटलचेच टाईप आणि डिटेल आपल्याला बघायचं. ॲनिडेशन म्हणजे काय आणि ॲलिलोपॅथी म्हणजे काय. ठीक आहे. ॲनिडेशन हा आहे हेल्पफुल इफेक्ट. ठीक आहे, हेल्पफुल. आणि ॲलिलोपॅथी आहे हार्मफुल इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे ॲनिडेशन चांगला इफेक्ट आहे आणि ॲलिलोपॅथी हार्मफुल इफेक्ट आहे. तर बघा, व्हॉट इज मीन बाय ॲनिडेशन? The complementary interaction between intercrops in the intercropping system is known as annidation. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय की याच्यामध्ये दोन्ही बेनिफिटेड म्हणजे दोन्ही जे क्रॉप आहेत त्या दोन्ही क्रॉपना बेनिफिट होतो. म्हणजे एक क्रॉप दुसऱ्याला मदत करतो, दुसरा क्रॉप पहिल्याला मदत करतो. ठीक आहे, एक क्रॉप दुसऱ्याला मदत करतो, दुसरा क्रॉप पहिल्याला मदत करतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, एक दुसऱ्याला मदत करतो, दुसरा पहिल्याला मदत करतो. ठीक आहे. सो बघा, द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन इंटरक्रॉप्स, जे दोन इंटरक्रॉप आहेत इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये जे आपण यूज करतो त्यांच्यामध्ये जी कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन आहे, म्हणजे एकमेकांना बेनिफिट करायची जी त्यांची काय म्हणतो आपण इंटरॅक्शन आहे, त्याला आपण म्हणतो ॲनिडेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲनिडेशन मध्ये बघा की मल्टीस्टोराइड क्रॉपिंग आपण बघतो. ठीक आहे, मल्टीस्टोराइड क्रॉपिंग मध्ये आपण काय करतो, तर वेगवेगळ्या हाईटचे आणि वेगवेगळ्या रुटिंग पॅटर्नचे क्रॉप आपण त्याच्यामध्ये घेतो. तर मल्टीस्टोराइड क्रॉपिंग मध्ये ते जे दोन क्रॉप आहेत, सपोज कोकोनट आहे, कोकोनट एकदम हाईटला जातो आणि कोकोनटच्या खाली जो स्पेस असतो तो स्पेस मोकळा असतो, तर तिथे आपण काय करतो, दुसरा क्रॉप लावतो. म्हणजे कोकोनट दुसऱ्या क्रॉपला ग्रो होण्यासाठी स्पेस देतो. हे सुद्धा ॲनिडेशन आहे. किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे रुटिंग पॅटर्न असतील, म्हणजे लेंथ वेगवेगळी असेल, तर एक क्रॉप दुसऱ्या क्रॉपला तिथे रूट डेव्हलप होण्यासाठी स्पेस देतो, म्हणजे काय करतो, ॲनिडेशन. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन दोघांमध्ये, म्हणजे एकजूटपणा थोडक्यात सांगायचं झालं. ठीक आहे. आणि ज्या क्रॉपमध्ये ॲनिडेशन असतं, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन असते, तेच क्रॉप इंटरक्रॉपिंग सिस्टीमला आपल्याला चूज करायचे असतात. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह क्रॉप किंवा ॲलिलोपॅथिक इफेक्ट दाखवणारे क्रॉप आपण इंटरक्रॉपिंग मध्ये चूज करू शकत नाही. सो ॲनिडेशन म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन टू इंटरक्रॉप्स, म्हणजे बेनिफिशियल इंटरॅक्शन दोघांमध्ये. When plants are grown as components of intercropping system, ज्यावेळेस intercropping system चे आपण component म्हणून प्लांट ग्रो करतो, interactions between the component species occur. दोघांमध्ये इंटरॅक्शन होते. ठीक आहे. Such interactions are essentially the response of one crop species to the environment as modified by presence of another species. काय म्हणले, ज्यावेळेस आपण क्रॉप ग्रो करते, कंपोनंट क्रॉप इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये, त्यावेळेस ते इंटरॅक्ट करतात एकमेकांसोबत. असे इंटरॅक्शन जे आहेत ते काय असतात, इसेन्शियल द रिस्पॉन्स ऑफ वन क्रॉप स्पेसिस टू एन्व्हायरमेंट. म्हणजे एका क्रॉप स्पेसिसचा रिस्पॉन्स एन्व्हायरमेंटला ॲज मॉडिफाईड बाय प्रेझन्स ऑफ अनदर स्पेसिस. म्हणजे एक क्रॉप आपण लावलेला आहे आणि त्याच्यासोबत दुसरा क्रॉप तिथे प्रेझेंट आहे, तर त्या क्रॉपच्या एन्व्हायरमेंटवरती, त्या क्रॉपच्या नेचरवरती दुसऱ्या क्रॉपच्या प्रेझेन्समुळे जो परिणाम झालेला आहे, जो इफेक्ट झालेला आहे, तिला आपण म्हणतो ॲनिडेशन. ठीक आहे. म्हणजे एका क्रॉपच्या ग्रोथवरती, एका क्रॉपच्या नेचरवरती, एका क्रॉपच्या एन्व्हायरमेंटवरती दुसऱ्या क्रॉपच्या प्रेझेन्समुळे जो परिणाम झालेला आहे, जो इफेक्ट झालेला आहे, त्याला आपण म्हणतो ॲनिडेशन. ठीक आहे. तर बघा, वन कंपोनंट स्पेसिस हेल्प्स द अदर. एक स्पेसिस काय करते, दुसऱ्याला मदत करते. अँड ॲनिडेशन ऑकर्स बोथ इन स्पेस अँड टाइम. ॲनिडेशन जो आहे तो दोन्ही स्पेस आणि टाइम दोन्हीमध्ये तो म्हणजे ऑकर होतो. ठीक आहे. सो आपण मल्टीस्टोराइड क्रॉपिंग बघताना आपण बघितलं होतं
की मल्टीस्टेरॉइड क्रॉपिंग इज एक्झाम्पल ऑफ ॲनिडेशन इन स्पेस. ठीक आहे, तर बघा आता फर्स्ट टाईप आहे ॲनिडेशनचा, ॲनिडेशन इन स्पेस, ऑल्सो कॉल्ड इज स्पेशियल ॲनिडेशन. फर्स्ट टाईप आहे ॲनिडेशन इन स्पेस और स्पेशल ॲनिडेशन. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, हिअर द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन द इंटरक्रॉप्स ऑकर विथ रिगार्ड टू स्पेशल पोझिशन. म्हणजे जी कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन आहे दोन क्रॉपच्या मध्ये ती स्पेसच्या बेसिसवरती होते. स्पेसच्या बेसिसवरती म्हणजे काय, आपण बघितलं ना मल्टीस्टेरॉइड क्रॉपिंग मध्ये की ज्या क्रॉपची हाईट लहान आहे तो क्रॉप काय करतो, जास्त हाईटवाल्या क्रॉपला तिथे ग्रो होऊ देतो, आणि ज्या क्रॉपची हाईट जास्त आहे तो कमी हाईटवाल्या क्रॉपला तिथे ग्रो होऊ देतो. म्हणजे काय करतो, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते दोघांमध्ये. ठीक आहे, सो दिस प्रिन्सिपल इज युज्ड इन मल्टीस्टेरॉइड क्रॉपिंग. खूप वेळा सांगितले मी हे, आणि हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. ठीक आहे, कॅनिडेशन इन स्पेस इज युज्ड इन विच टाईप ऑफ क्रॉपिंग. ॲनिडेशन इन स्पेस हे जे प्रिन्सिपल आहे ते कोणत्या प्रकारच्या क्रॉपिंग मध्ये यूज केले जातात, तर मल्टीस्टेरॉइड क्रॉपिंग मध्ये. ठीक आहे, ॲनिडेशन म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन. देन नेक्स्ट बघा, द कंपोनंट स्पेसिस ऑक्युपाय डिफरंट व्हर्टिकल लेयर्स. ठीक आहे, जे कंपाऊंड स्पेसिस जे आहे ते काय करतात, वेगवेगळे व्हर्टिकल लेअर, व्हर्टिकल लेअर म्हणजे वेगवेगळ्या हाईट त्या ऑक्युपाय करतात बाय स्प्रेडिंग आउट देअर कॅनॉपीज. ठीक आहे, कॅनॉपी म्हणजे त्यांच्या वरचे जे शूट वगैरे आहेत, फांद्या वगैरे आहेत, हे पसरून ते काय करतात, वेगवेगळे व्हर्टिकल लेअर आहेत ते व्हर्टिकल लेअर ते काय करत असतात, कव्हर करत असतात. ऑर रूट्स आयदर इन एअर ऑर इन सॉइल. ठीक आहे, आणि वेगवेगळे रूटची लेंथ ऑक्युपाय करून तो वेगवेगळा स्पेस जो आहे तो ऑक्युपाय करत असतात सॉइल मध्ये. ठीक आहे, म्हणजे काय की जसा दुसरा क्रॉप स्पेस अवेलेबल करून देईल शूट ग्रोथसाठी ॲज वेल एज रूट ग्रोथसाठी, तसे ते ग्रो होत असतात. तसं ते कॉम्पिटिशन करतात का, नाही. ठीक आहे, जसा स्पेस अवेलेबल असेल दुसऱ्या क्रॉपच्या कंपॅरिझन मध्ये तसं ते ग्रो होत असतात. ठीक आहे, ॲज फार ॲज एरियल ॲनिडेशन इज कन्सर्न. ठीक आहे, एरियल ॲनिडेशन इज कन्सर्न, एरियल म्हणजे शूट. ठीक आहे, म्हणजे वर स्पेस म्हणजे व्हर्टिकल स्पेसचा जर विचार केला, द टॉलर इंटरक्रॉप्स ऑक्युपाय हायर व्हर्टिकल लेयर्स. जे उंच झाड आहे ते काय करतात, हायर व्हर्टिकल लेयर ऑक्युपाय करतात, म्हणजे हायेस्ट हाईट ते ऑक्युपाय करतात. अँड द शॉर्टर इंटरक्रॉप्स लोअर लेयर्स. आणि जे छोटेसे क्रॉप आहेत ते छोटेसे क्रॉप काय करतात, लोअर लेअर जे आहेत म्हणजे छोटीशी हाईट जी आहे ते ऑक्युपाय करत असतात. सच टॉलर कंपोनंट स्पेसिस आर कंपॅरेटिव्हली टॉलरंट टू स्ट्रॉंग लाईट. हे जे टॉलर कंपोनंट स्पेसिस असतात म्हणजे एकदम जास्त हाईट असणारे जे क्रॉप असतात ते टॉलरंट टू स्ट्रॉंग लाईट, म्हणजे डायरेक्टली जे सनलाईट आहे त्यांची हाईट जास्त असल्यामुळे त्यांच्या डोक्यावरती पडते. डिरेक्टली काय होते की म्हणजे त्यांच्या मेन शूटवरती पडत असते. ठीक आहे, सो काय म्हणाले, जे टॉलर स्पेसिस आहेत ते स्ट्रॉंग लाईटला टॉलरंट असतात, म्हणजे स्ट्रॉंग लाईटचा त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही, किंवा जी स्ट्रॉंग लाईट आहे ती टॉलरेट करू शकतात. जे टॉलर स्पेसिस आहेत, फॉर एक्झाम्पल कोकोनट. ठीक आहे, ते जे टॉलर स्पेसिस आहेत ते काय करू शकतात, जे स्ट्रॉंग लाईट आहे डिरेक्टली पडणारी ती स्ट्रॉंग लाईट ते टॉलरेट करू शकतात. ठीक आहे, अँड हाय इव्हॅपोरेटिव्ह डिमांड दॅन शॉर्टर वन. म्हणजे छोट्या हाईटवाल्या झाडांपेक्षा ह्यांच्यामध्ये इव्हॅपोरेटिव्ह डिमांड म्हणजे या झाडांमधून पाणी जे आहे ते पाणी सुद्धा एकदम जास्त जातं किंवा लॉस होतं का, तर हाईट जास्त आहे आणि डिरेक्टली सनलाईट पडतो त्यांच्यावरती. ठीक आहे, किंवा इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन जे आहे, ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द लिव्स आणि इव्हॅपोरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल सरफेस. ठीक आहे, किंवा वॉटर सरफेस. काय म्हणलं मी, इव्हॅपोरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल सरफेस और वॉटर सरफेस, अँड ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लिव्स, पानांमधून पाणी जे आहे ते पाणी निघून जातं. सो काय सांगितलंय, ज्या उंच स्पेसिस आहेत, हायर स्पेसिस आहेत, त्या हायर स्पेसिस सनलाईटला टॉलरंट आहेत. ठीक आहे, त्यांना सनलाईट स्ट्रॉंग सनलाईट जो आहे तो टॉलरेट करावा लागतो, आणि तो टॉलरेट करताना त्यांच्यामधून लॉस ऑफ वॉटर जास्त होतो. इव्हॅपोरेटिव्ह डिमांड जी आहे ती इव्हॅपोरेटिव्ह डिमांड ॲज वेल एज ट्रान्सपिरेशनल डिमांड जी आहे ती त्यांच्यामध्ये जास्त होते, लक्षात ठेवा. ऑन द अदर हँड शॉर्टर कंपोनंट स्पेसिस आर रिलेटिव्हली शेड लव्हिंग. जे शॉर्टर स्पेसिस असतात म्हणजे कमी हाईटवाले ते कसे असतात, शेड लव्हिंग, म्हणजे त्यांना सावली आवडते, म्हणून तर आपण त्यांना उंच झाडांच्या सावलीच्या मध्ये म्हणजे खाली लावतो. ठीक आहे, आपण काय करतो, म्हणजे ते शेड लव्हिंग आहेत त्यांना ऊन एवढं लागत नाही,
सो आपण काय करतो, साईडला सगळे टॉल प्लांट लावतो आणि मध्ये जिथे जागा शिल्लक राहते, ठीक आहे, तिथं आपण छोटेसे शॉर्ट प्लांट लावतो, जसं की पायनॅपल लावतो आपण. ठीक आहे, म्हणजे बघा, समजा इथं कोकोनट लावलेलं आहे आपण चारी साईडनी, मध्ये बनाना लावलेलं आहे, तर मध्ये एकदम सेंटरला आपण पायनॅपल लावतो, ज्याची हाईट छोटीशी असते. तर त्या पायनॅपलला लाईटची एवढी गरज नाहीये, शेड लविंग आहे तो. ठीक आहे. सो काय सांगितले, टॉलर स्पेसेस आहे, स्ट्रॉंग लाईटला टॉलरेट करू शकतात, हाय इव्हॅपोरेटिव्ह डिमांड असते. आणि शॉर्टर स्पेसेस जे आहे ते शॉर्टर स्पेसेस शेड लविंग असतात आणि अक्लायमटाइज्ड टू हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी. अक्लायमटायझेशनची डेफिनेशन तुम्ही बघितलेलं आहे. ॲडॉप्शन टू न्यू एन्व्हायरमेंट. ॲडॉप्शन टू न्यू एन्व्हायरमेंट म्हणजे नवीन एन्व्हायरमेंट जिथे त्यांना आपण इंट्रोड्यूस करतो, तिथं ॲडॉप्ट व्हायची त्यांची जी कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीला आपण म्हणतो अक्लायमटायझेशन. ठीक आहे. म्हणजे ह्याचे शॉर्ट हायटेड जे प्लांट आहेत, हे प्लांट काय करतात, तर शेड लविंग असतात आणि ते नवीन ते हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी असणार आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, म्हणजे मॉइश्चर जास्त असतो तिथं, का तर ऊन पडत नाही ना तिथं टॉलर हाईटच्या क्रॉपमुळे. टॉलर हाईटच्या क्रॉपमुळे काय होतं, सेंटरमध्ये एवढी स्ट्रॉंग लाईट पडत नाही आणि चारी साईडनी हायटेड क्रॉप असल्यामुळं मध्ये जो सेंटरला शॉर्ट क्रॉप असतो, त्या शॉर्ट क्रॉपला रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त भेटते. ठीक आहे. सो काय सांगितलेलं आहे, जो शॉर्ट क्रॉप आहेत ते शॉर्ट क्रॉप शेड लविंग आहेत, म्हणजे त्यांना सावली आवडते आणि हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटीला ते अक्लायमटाइज्ड आहेत, म्हणजे अडॉप्ट केलेलं आहे त्यांनी. देन द प्रिन्सिपल ऑफ स्पेशल ॲनिडेशन मे ऑल्सो ऑकर इन सॉइल. सॉइलमध्ये सुद्धा होतं हे, वेअर रूटिंग पॅटर्न अँड इट सिस्टीम ऑफ कंपोनंट स्पेसिस एक्सप्लॉइट न्यूट्रिएंट्स फ्रॉम डिफरंट सॉइल लेयर्स. आता इथे सुद्धा म्हणजे फक्त आपण बघितलं स्पेस म्हणजे व्हर्टिकल लेअरमध्ये ॲनिडेशन होतं, पण रूटिंग लेअरमध्ये पण होतं. समजा जो डीप रुटेड क्रॉप आहे तो काय करतो, खालचे न्यूट्रिएंट खातो, आणि जो शॅलो रुटेड आहे तो वरचे न्यूट्रिएंट खातो. म्हणजे यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते का, नाही. यांच्यामध्ये काय होतंय, ॲनिडेशन होतं, ॲनिडेशन इन स्पेस होतं. ठीक आहे. जो मीडियम लेंथचा आहे तो इथले न्यूट्रिएंट खाईल. याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह इंटरेक्शन होणार आहे का, नाही. काय होणार आहे, कॉम्प्लिमेंटरी इंटरेक्शन होणार आहे. म्हणजे ज्याला जी जागा अवेलेबल आहे, जो स्पेस अवेलेबल आहे, तो त्याच स्पेसमधले न्यूट्रिएंट खाणार आहे. म्हणजे काय होते, कॉम्प्लिमेंटरी इंटरेक्शन होते, म्हणजेच ॲनिडेशन होते दोघांमध्ये. ठीक आहे. देन देअरफॉर फॉर इफिशियंट युटिलायझेशन ऑफ सॉइल रिसोर्सेस, म्हणजे सॉइल रिसोर्सेसचा जर आपल्याला इफिशियंट वापर करायचा असेल, intercrops of different root system, that is deep rooted species plus shallow rooted species are grown. म्हणजे इफिशियंट सॉइल रिसोर्सेस यूज करण्यासाठी आपण काय करतो, एक क्रॉप डीप रुटेड असेल तर त्यासोबत शॅलो रुटेड क्रॉप आपण काय करतो, इंटरक्रॉप करतो. का तर डीप रुटेड क्रॉपनी खालचे न्यूट्रिएंट खाल्ले तर वर राहिलेले न्यूट्रिएंट जे आहेत ते शॅलो रुटेड क्रॉपला खाता येतील. जर दोन्ही डीप रुटेड क्रॉप लावले तर दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल, दोघांना न्यूट्रिएंट अवेलेबल राहणार नाहीत. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट टाईप, स्पेशल ॲनिडेशन. ठीक आहे. ॲनिडेशनचा पहिला टाईप स्पेशल ॲनिडेशन, म्हणजे स्पेसचा विचार करून दोन इंटरक्रॉपमध्ये कशी पॉझिटिव्ह इंटरॅक्शन होते, कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते, ते आपण बघितले. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मल्टी स्टोराइड क्रॉपिंग. हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार, ॲनिडेशन इन स्पेस प्रिन्सिपल इज यूज्ड इन मल्टी स्टोराइड क्रॉपिंग. ठीक आहे. आणि पुढचं आहे टेम्पोरल ॲनिडेशन, म्हणजे टाइममध्ये कसं ॲनिडेशन होतं बघा, कशी कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते. सो दिस टेम्पोरल ॲनिडेशन प्रिन्सिपल इज यूज्ड इन पॅरल क्रॉपिंग. हे जे ॲनिडेशन इन स्पेस आहे, ॲनिडेशन इन टाइम आहे, ते पॅरल क्रॉपिंग मध्ये यूज करतात. पॅरल क्रॉपिंग मध्ये बघा आता कसं, द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन द इंटरक्रॉप्स इन टाइम. ठीक आहे. द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन इंटरक्रॉप्स मध्ये जी कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते, ठीक आहे, जी कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते इन टाइम, ठीक आहे, इन टाइम ऍस्पेक्ट इज कॉल्ड एज टेम्पोरल ॲनिडेशन. म्हणजे टाइम मध्ये, म्हणजे एका टाइमला दुसरा क्रॉप जो आहे तो दुसऱ्या क्रॉपला कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन देतो. ठीक आहे. म्हणजे बघा कसं, सच इंटरक्रॉप्स ऑफ डिफरंट नॅचरल हॅबिट अँड झिरो कॉम्पिटिशन. असे जे क्रॉप आहेत जे ॲनिडेशन इन टाइम दर्शवतात किंवा टेम्पोरल ॲनिडेशन दर्शवतात, त्यांच्या नॅचरल हॅबिट म्हणजे त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या वेगळ्या असतात आणि ह्यांच्यामध्ये झिरो कॉम्पिटिशन असते.
सो ही डेफिनेशन आपण कुठं बघितली होती? डिफरंट नॅचरल हॅबिट अँड झिरो कंपोनंट झिरो कॉम्पिटिशन, तर पॅरलल क्रॉपिंग मध्ये आपण बघितली होती. कुठं बघितली होती? पॅरलल क्रॉपिंग मध्ये. सो मी काय सांगितलं? स्पेशल एनिडेशन प्रिन्सिपल इज युज्ड इन मल्टीस्टोराइड क्रॉपिंग, मल्टी-टायर्ड क्रॉपिंग किंवा मल्टी-लेवल क्रॉपिंग, अँड टेम्पोरल एनिडेशन प्रिन्सिपल इज युज्ड इन पॅरलल क्रॉपिंग. हे दोनच ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात नाही राहिलं तरी चालतं. ठीक आहे. सो काय सांगितलं? Such intercrops have different natural habitat and zero competition. Both the component species have widely varying duration. ठीक आहे. म्हणजे यांची ड्युरेशन वेगळी असते आणि डिफरंट पीक डिमांड्स फॉर लाईट अँड न्यूट्रिएंट्स. म्हणजे ह्यांना लाईट आणि न्यूट्रिएंटची गरज सुद्धा वेगवेगळ्या टायमिंगला असते. आपण पॅरलल क्रॉपिंग मध्ये बघितलं ना, उडीद किंवा मूग जे आहे त्यांना न्यूट्रिएंट डिमांड असते 30 to 35 days आफ्टर सोईंग. म्हणजे सोईंग केल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी न्यूट्रिएंटची भूक लागते उडीद किंवा मूगला. आणि त्यासोबत आपण मेज लावलेले, तर मेजला 50 days आफ्टर सोईंग भूक लागते. म्हणजे काय? दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते. दोघांमध्ये कॉम्पिटिशन होत आहे का? नाही. याला 30 ते 35 दिवसांनी जर न्यूट्रिएंटची भूक असेल तर मेजला 50 दिवसांनी लागते. म्हणजे हे दोघं काय करतात? टाइमच्या बेसिसवरती एकमेकांसोबत कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन करतात, एकमेकांना बेनिफिट करतात ते. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल आता एनिडेशन म्हणजे काय. स्पेसचा विचार करून, ठीक आहे, स्पेसचा विचार करून जे एनिडेशन होतं त्याला आपण म्हणतो स्पेशल एनिडेशन. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं मल्टीस्टोराइड क्रॉपिंग. मल्टीस्टोराइड क्रॉपिंग मध्ये काय होतं? वरचं हाईट, ठीक आहे, व्हर्टिकल जो स्पेस आहे तो क्रॉप एकमेकांना देतात. आणि रुटीन पॅटर्नचा विचार केला तर तो पण क्रॉप एकमेकांना देतात. आणि टेम्पोरल एनिडेशन मध्ये आपण बघितलं एनिडेशन इन टाइम, म्हणजे टाइमचा विचार करून जे कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन होते ते पण आपण बघितले. म्हणजे काय? वेगवेगळ्या टायमिंगला त्यांना न्यूट्रिएंटची भूक लागते, वेगवेगळ्या टायमिंगला त्यांना लाईट लागते. ठीक आहे. म्हणजे ह्या सवयींमुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होत नाही. म्हणजे काय होतंय? एनिडेशन होते. ठीक आहे. देन दस कॉम्पिटिशन बिटवीन द इंटरक्रॉप्स इज रिड्यूस्ड. म्हणजे त्यांना न्यूट्रिएंट लाईट असेल, यांची जी भूक आहे ती वेगवेगळ्या टायमिंगला लागते. म्हणून या इंटरक्रॉपमध्ये कॉम्पिटिशन होत नाही, किंवा होत जरी असली तरी ती रिड्यूस होते. In the maize plus urd or moong intercropping, the peak nutrient demand for maize is 50 days after sowing, whereas around 30 to 35 days after sowing for उर्द किंवा मूग. आता सांगितलंय. म्हणजे दोघांना न्यूट्रिएंट वेगवेगळ्या वेळेला लागतात. अदर इंटरक्रॉपिंग युटिलायझिंग दिस प्रिन्सिपल आर, म्हणजे हे प्रिन्सिपल वापरणारे दुसरे कोणते इंटरक्रॉपिंग आहेत? ग्राउंडनट प्लस रेड ग्राउंड. ग्राउंडनट प्लस रेड ग्राम जर आपण लावला तर ग्राउंडनटला वेगळ्या वेळी भूक लागते आणि रेड ग्रामला सुद्धा वेगळ्या वेळी न्यूट्रिएंटची डिमांड असते. सॉर्गम प्लस रेड ग्राम लावल्यावर सुद्धा असंच होतं. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, एनिडेशन इन स्पेस प्रिन्सिपल इज यूज्ड इन मल्टीस्टोराइड क्रॉपिंग आणि एनिडेशन इन टाइम, ठीक आहे, इज यूज्ड इन पॅरलल क्रॉपिंग. हे दोनच ऑब्जेक्टिव्ह जास्त लक्षात ठेवा याच्यामध्ये. This is all about anidation. Anidation means simply the complementary interaction between two intercrops in intercropping system is called as anidation. ही डेफिनेशन anidation in space हे मल्टीस्टोराइड मध्ये यूज केलं जातं आणि anidation in time हे पॅरलल मध्ये यूज केलं जातं. हे जस्ट तीन गोष्टी, तीन ऑब्जेक्टिव्ह anidation वरती लक्षात ठेवा. आणि anidation हा हेल्पफुल इफेक्ट आहे, बेनिफिशियल इफेक्ट आहे. चार गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता टॉपिकचा दुसरा टायटल ॲलिलोपॅथी चालू होतोय. आणि ॲलिलोपॅथी इज हार्मफुल इफेक्ट. ॲलिलोपॅथी कसं आहे? हार्मफुल इफेक्ट आहे. बघा, द इंटरॅक्शन बिटवीन द क्रॉप्स मे ऑल्सो ऑकर थ्रू अदर मीन्स. आता आपण बघितलं ना, पहिली आपण इंटरॅक्शन बघितली ती होती कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन, म्हणजे चांगली इंटरॅक्शन, म्हणजे एकमेकांना बेनिफिट देणारी इंटरॅक्शन. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारची सुद्धा इंटरॅक्शन क्रॉपमध्ये असू शकते. इथं काय सांगितलं? द इंटरॅक्शन बिटवीन द क्रॉप्स मे ऑल्सो ऑकर थ्रू अदर मीन्स, म्हणजे दुसऱ्या मार्गांनी सुद्धा इंटरॅक्शन होऊ शकते क्रॉपमध्ये. दॅट इज कॉम्पिटिटिव्ह किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिटिव्ह किंवा नॉन कॉम्पिटिटिव्ह. आता ॲनिडेशन जी होती ती कशी इंटरॅक्शन होती? नॉन कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन होती. कॉम्पिटिशन होत होतं का? नाही. आता ॲलिलोपॅथी जी आहे ती कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे. लक्षात ठेवा. आपण या टॉपिकमध्ये दोन इंटरॅक्शन बघतोय. पहिली जी आहे ॲनिडेशन ही नॉन कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे, आणि दुसरी आपण बघतोय ॲलिलोपॅथी ही कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते क्रॉपमध्ये. सो बघा, the competitive interaction between the crop species in intercropping and sequential cropping through release of chemical substances or toxins is called as allelopathy. ठीक आहे. बघा,
ॲनिडेशनची डेफिनेशन आपण काय बघितली? द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स ऑर द नॉन कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स इज कॉल्ड एज ॲनिडेशन. त्याच्या विरुद्ध ॲलोपॅथी काय आहे? द कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स इन अ इंटरक्रॉपिंग किंवा सिक्वेन्शियल क्रॉपिंग मध्ये ही ॲलोपॅथी जास्त दिसून येते. सिक्वेन्शियल क्रॉपिंग मध्ये ही जी ॲलोपॅथी आहे ती जास्त दिसून येते. सिक्वेन्शियल क्रॉपिंग म्हणजे काय? तर एक क्रॉप हार्वेस्ट केला केला लगेच आपण काय करतो, क्विक सक्सेशन मध्ये दुसरा क्रॉप तिथं आपण ग्रो करतो, त्याची सोयिंग करतो. ठीक आहे. सो ही जी ॲलोपॅथी आहे ही इंटरक्रॉपिंग मध्ये तर दिसते, त्यातल्या त्यात सिक्वेन्शियल क्रॉपिंग मध्ये मोस्टली प्रॉमिनंटली दिसते. ठीक आहे. सो ही काय आहे? कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन आहे दोन इंटरक्रॉप मधली. कशी इंटरॅक्शन होते यांच्यामध्ये? थ्रू द रिलीज ऑफ केमिकल सबस्टन्स ऑर टॉक्झिन, म्हणजे पॉयझन किंवा टॉक्झिन रिलीज करून काय होते, दोन क्रॉप मध्ये इंटरॅक्शन होते. म्हणजे एक क्रॉप जो आहे, सपोज हा काय म्हणतो आपण, एक क्रॉप जो आहे तो काय करतो, ॲलोकेमिकल म्हणजेच टॉक्झिन रिलीज करतो आणि तो टॉक्झिन जो आहे तो पुढच्या क्रॉपच्या ग्रोथसाठी हार्मफुल असतो. पुढच्या क्रॉपच्या ग्रोथसाठी हार्मफुल असतो, त्याची ग्रोथ होत नाही. ठीक आहे. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड एज ॲलोपॅथिक इफेक्ट. ठीक आहे. एक क्रॉप काय करतो, केमिकल रिलीज करतो आणि ते केमिकल काय करतं, दुसऱ्या क्रॉपच्या ग्रोथवरती परिणाम करतं. ठीक आहे. सो दिस इज हार्मफुल इफेक्ट. ठीक. नेक्स्ट, such chemical substances or toxins are generally exuded by roots or produced by decomposition of residues of one crop species. हे जे स्पेसिस आहे किंवा बघा, म्हणजे हे जे केमिकल आहे किंवा टॉक्झिन आहे ते जनरली रूट मधून बाहेर पडतं, रूट मधून रिलीज केले जातं. हा ऑब्जेक्टिव्ह महत्वाचा आहे. ठीक आहे. हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो महत्वाचा आहे. ॲलोकेमिकल्स आर एक्झुडेड बाय डॅश डॅश असा क्वेश्चन विचारला जातो. ॲलोकेमिकल्स आर एक्झुडेड बाय डॅश डॅश. ठीक आहे. रूट्स, लिव्स, ठीक आहे, शूट्स अँड नन ऑफ अबव असं विचारलं जातं. ॲलोकेमिकल जो आहे तो कशामधून रिलीज होतो, तर रूट्स मधून रिलीज होतो किंवा अजून कशामधून रिलीज होतो, or produced by decomposition of residues of one crop species. म्हणजे क्रॉप स्पेसिसच्या रेसिड्यू जे आहेत, ठीक आहे, क्रॉप रेसिड्यू, त्या क्रॉप रेसिड्यू डिकम्पोज होताना सुद्धा हा ॲलोकेमिकल रिलीज होऊ शकतो. ठीक आहे. हा जो ॲलोकेमिकल आहे, हा जो टॉक्झिन आहे, हा जो केमिकल सबस्टन्स आहे जो दुसऱ्या क्रॉपच्या ग्रोथवरती परिणाम करणार आहे, तो रूट मधून एकतर रिलीज होऊ शकतो किंवा जे क्रॉप रेसिड्यू आपण डिकम्पोज व्हायला सोडतो आपल्या फील्डवरती त्यांच्यामधून पण रिलीज होऊ शकतो. ठीक आहे. have direct or indirect harmful effect on other crop species. त्या ॲलोकेमिकलचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली काय होतो, इफेक्ट होतो आपल्या दुसऱ्या क्रॉप स्पेसिसच्या ग्रोथवरती. ठीक आहे. देन बघा, इट अफेक्ट्स जर्मिनेशन, ठीक आहे, इस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ असोसिएटेड क्रॉप. ज्या क्रॉपने हा रिलीज केलेला आहे केमिकल, त्यानंतर जो आपण क्रॉप ग्रो करतो, ठीक आहे, सपोज मी सॉर्गमनी हा केमिकल रिलीज केलंय, तर सॉर्गम नंतर जो क्रॉप आपण लावतो त्या क्रॉपच्या जर्मिनेशन वरती, त्या क्रॉपच्या इस्टॅब्लिशमेंट वरती आणि त्या क्रॉपच्या ग्रोथ वरती काय होतो, परिणाम होतो या ॲलोकेमिकलचा. ठीक आहे. सच क्रॉप्स आर अनसुटेबल फॉर इंटरक्रॉपिंग और सिक्वेन्शियल क्रॉपिंग. असे क्रॉप जे ॲलोकेमिकल रिलीज करतात, जे ॲलोकेमिकल रिलीज करतात, ठीक आहे, असे क्रॉप इंटरक्रॉपिंग सिस्टीम किंवा सिक्वेन्शियल क्रॉपिंगला सुटेबल नसतात. तर ते तुम्हाला म्हणजे हे ॲलोपॅथिक इफेक्ट बघूनच तुम्हाला ते जे क्रॉप आहे ते क्रॉप तुम्हाला चूज करावे लागतील ज्यावेळेस तुम्ही इंटरक्रॉपिंग कराल त्यावेळेस. ठीक आहे. सो असे क्रॉप जे ॲलोकेमिकल दर्शवतात, ॲलोपॅथी दर्शवतात, ॲलोकेमिकल रिलीज करतात, असे क्रॉप आपण इंटरक्रॉपिंग मध्ये किंवा सिक्वेन्शियल क्रॉपिंग मध्ये यूज करू शकत नाही. सो असे कोणकोणते क्रॉप आहेत बघा, मोस्टली सगळ्या सिरियल आहेत इथं. सनफ्लावर आहे, सॉर्गम आहे, वॉलनट आहे, कुकुंबर आहे, पीच आहे अँड युकॅलिप्टस आहे. जस्ट एवढेच एक्झाम्पल आहेत. 6च्या 6 एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढेच एक्झाम्पल आहेत ॲलोपॅथिक इफेक्टचे. कोणते? सनफ्लावर, सॉर्गम, वॉलनट, कुकुंबर, पीच आणि युकॅलिप्टस. SSWC P. ठीक आहे. 6 क्रॉप आहेत. SSWC P. सनफ्लावर, सॉर्गम, वॉलनट, कुकुंबर, पीच अँड युकॅलिप्टस. हे 6 क्रॉप आहेत जे ॲलोपॅथिक इफेक्ट दर्शवतात, जे ॲलोकेमिकल रिलीज करतात. ठीक आहे. बघा काय म्हणाले, these are the examples of such crops which are known for allelopathic effect.
ॲलोपॅथिक इफेक्ट दर्शवणारे हे जे आहेत ते एक्झाम्पल आहेत. देन sunflower affect the associated crop through the release of allopathic chemicals in soil by roots. सनफ्लावर जो आहे तो काय करतो, अफेक्ट्स द असोसिएटेड क्रॉप, त्याच्यासोबत जो म्हणजे त्याच्यानंतर लावलेला जो क्रॉप आहे त्याच्यावरती परिणाम करतो थ्रू द रिलीज ऑफ ॲलोपॅथिक केमिकल्स. ॲलोपॅथिक केमिकल जो आहे तो सॉइल मध्ये त्याच्या रूट मधून तो रिलीज करतो आणि दुसऱ्या क्रॉपवरती परिणाम करतो. देन इट इनहिबिट्स द जर्मिनेशन प्रोसेस ऑफ सबसिक्वेंट क्रॉप. काय करतो, पुढच्या क्रॉपच्या जर्मिनेशन वरती हा परिणाम करतो. Then sunflower residues also produce allochemical during decomposition. आताच आपण बघितलं की allochemical जे आहे ते दोन गोष्टींमधून रिलीज होतं. पहिलं म्हणजे रूट मधून एक्झुडेट होतं आणि दुसरं म्हणजे क्रॉप रेसिड्यू डिकम्पोज होताना ते रिलीज होतं. सो सनफ्लॉवर बेस्ट एक्झाम्पल आहे. सनफ्लॉवर काय करतो, त्याच्या रूट मधून सुद्धा केमिकल जो आहे तो रिलीज करतो, ॲज वेल एज सनफ्लॉवरचे जो क्रॉप रेसिड्यू आहे ते डिकम्पोज होताना सुद्धा allochemical रिलीज होतो. Therefore, a sufficient time period of 15 to 20 days is allowed to lapse between harvest of sunflower and sowing of subsequent crop. मग काय करायचं, हे ॲलोई केमिकल जे आहे ते ॲलोई केमिकल पासून म्हणजे आपला क्रॉप वाचवण्यासाठी काय करायचं, तर 15 ते 20 दिवसांचा गॅप ठेवायचा. सनफ्लावर हार्वेस्ट केलं की 15 ते 20 दिवस थांबायचं आणि मगच पुढच्या क्रॉपची सोईंग करायची. लगेच जर आपण सोईंग केलं तर ॲलोपॅथिक इफेक्ट दिसेल, केमिकल सबस्टन्स जो आहे तो पुढच्या क्रॉपच्या ग्रोथवरती जर्मिनेशनवरती परिणाम करेल. ठीक आहे. सो काय करायचं, सनफ्लावर लावला की दुसरा क्रॉप लावताना 15 ते 20 दिवसांचा गॅप द्यायचा. 15 ते 20 दिवसांचा गॅप द्यायचा टू अवॉइड ॲलोपॅथिक इफेक्ट. ठीक आहे. हा ॲलोपॅथिक इफेक्ट ॲग्रो 248 मध्ये एकदम लास्टच्या टॉपिकमध्ये, लास्ट किंवा सेकंड लास्टच्या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला आहे, एकदम शॉर्ट मध्ये दिलेलं आहे ॲलोपॅथिक इफेक्ट ॲग्रो 248. ठीक आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. सो इट रिझल्ट्स इन बेनिफिटिंग द सबसिक्वेंट क्रॉप इन 2 ways. ठीक आहे. बघा काय होतं की 15 ते 20 दिवसांचा गॅप दिल्यानंतर काय फायदा होतो आपल्याला. ठीक आहे. पहिला फायदा होतो, सबसिक्वेंट क्रॉप एस्केप्स फ्रॉम द ॲलोपॅथिक इफेक्ट. जो क्रॉप आहे तो ॲलोपॅथिक इफेक्ट पासून एस्केप होतो, वाचतो तो. आणि दुसरा काय, द रॅपिड डिकम्पोजिशन ऑफ सनफ्लॉवर रेसिड्यूज कॉजेस मिनरलायझेशन ऑफ सॉइल न्यूट्रिएंट, सॉइल नायट्रोजन. म्हणजे एकदम फास्ट क्रॉप रेसिड्यूचं डिकम्पोजिशन झाल्यामुळं जो सॉइल नायट्रोजन इमोबाईल होतो, जसं की आपण सॉर्गम इफेक्ट बघितला होता. ठीक आहे. बिकॉज ऑफ मोस्टली जे सिरियल आहेत, सिरियलचा जो सीएन रेशो आहे तो सीएन रेशो एकदम वाईड असतो. वाईड सीएन रेशो असेल तर क्रॉप रेसिड्यूज डिकम्पोज व्हायला जास्त काळ घेतात आणि जेवढा ते जास्त काळ घेतील तेवढं काय होतं, तर सॉइल नायट्रोजन जो आहे तो सॉइल नायट्रोजन सॉइल मधला इमोबाईल होत जातो, म्हणजे तो कोमात जातो, तात्पुरता टेम्पररी अनअवेलेबल होतो. सो सनफ्लावर सुद्धा त्याचंच एक्झाम्पल आहे. सो 15 ते 20 दिवसाचा गॅप घेतल्यानंतर काय होतं की ॲलोपॅथिक इफेक्ट पासून पण आपला क्रॉप सेव्ह होतो, ॲज वेल ॲज जो सॉइल नायट्रोजन इमोबाईल आहे तो सुद्धा मिनरलाइज होतो, म्हणजे तो अवेलेबल होतो, म्हणजे तो मोबाईल होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ॲलोपॅथी. टाइप्स ऑफ ॲलोपॅथी. ॲलोपॅथीचे मेन 2 टाईप आहेत, ट्रू ॲलोपॅथी आणि फंक्शनल ॲलोपॅथी. ट्रू ॲलोपॅथी आणि फंक्शनल ॲलोपॅथी. आता बघा नावातच आहे ती कशी. फर्स्ट आहे ट्रू ॲलोपॅथी. याच्यामध्ये काय होतं, the direct or indirect harmful effect on the other crops through release of toxic substances as such from plant. आता हा वर्ड महत्वाचा आहे, as such from plant. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट हार्मफुल इफेक्ट अदर क्रॉपवरती थ्रू रिलीज ऑफ टॉक्सिक सबस्टन्स, म्हणजे टॉक्सिक सबस्टन्स रिलीज करून, ठीक आहे, दुसऱ्या क्रॉपवरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जो परिणाम होतो ॲज सच फ्रॉम दी प्लांट, म्हणजे प्लांटनी रिलीज केल्या प्लांटनी केमिकल रिलीज केल्या लगेच त्याचा डायरेक्ट परिणाम होतो पुढच्या क्रॉपच्या ग्रोथवरती, त्याला आपण म्हणतो ट्रू ॲलोपॅथी. मी काय म्हणलं, प्लांटनी केमिकल सबस्टन्स किंवा ॲलोकेमिकल रिलीज केल्या लगेच दुसऱ्या क्रॉपवरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होतो, लगेच त्याची ग्रोथ जर्मिनेशन वगैरे आहे त्यांच्यावरती परिणाम होतो, म्हणजे ट्रू ॲलोपॅथी. ॲज सच फ्रॉम द प्लांट, म्हणजे प्लांटने रिलीज केलं की परिणाम झालाच म्हणायचा, म्हणजे ट्रू ॲलोपॅथी. त्याच्या विरुद्ध फंक्शनल ॲलोपॅथी कशी बघा, when precursor is released which is converted into active substances by some microorganism, it is categorized under functional allopathy. प्रिकर्सर, ठीक आहे, म्हणजे
म्हणजे काय करणार, आपला प्लांट जो आहे तो प्लांट केमिकल रिलीज करणार, पण जोपर्यंत त्या केमिकल वरती काही मायक्रो ऑर्गॅनिझम वर्क करत नाहीत, फंक्शन करत नाहीत, तोपर्यंत तो केमिकल हार्मफुल इफेक्ट मध्ये किंवा हार्मफुल इंटरॅक्शन मध्ये कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. म्हणजे या फंक्शनल ॲलोपॅथी मध्ये फक्त केमिकल सबस्टन्स रिलीज करून उपयोग नाही, तर त्या केमिकल सबस्टन्स वरती म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमनी प्रोसेस केली पाहिजे. ती प्रोसेस केल्याशिवाय तो केमिकल जो आहे तो वर्क करत नाही. ठीक आहे. ठीक आहे. काय सांगितलं की ट्रू ॲलोपॅथी मध्ये केमिकल सबस्टन्स रिलीज केल्या प्लांटवरती परिणाम होतो, आणि फंक्शनल ॲलोपॅथी मध्ये जोपर्यंत जो केमिकल प्लांटने रिलीज केलाय त्या केमिकल वरती काही मायक्रो ऑर्गॅनिझम वर्क करत नाहीत, फंक्शन करत नाहीत, तोपर्यंत तो केमिकल हार्मफुल बनत नाही, तोपर्यंत तो केमिकल डायरेक्ट इफेक्ट करत नाही. म्हणजे या केमिकलला काही मायक्रो ऑर्गॅनिझमनी छेडछाड करणं गरजेचं आहे, तोपर्यंत तो केमिकल हार्मफुल बनत नाही. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जर नसतील तर हा केमिकल रिलीज करून सुद्धा तो दुसऱ्या क्रॉपवरती परिणाम करणार नाही. सो दीज आर द मेन टू टाइप्स ऑफ ॲलोपॅथी. ट्रू ॲलोपॅथी म्हणजे रिलीज केल्या डायरेक्टली परिणाम होतो, आणि फंक्शनल ॲलोपॅथी म्हणजे जोपर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझम काहीतरी प्रोसेस करत नाही तोपर्यंत पुढं ही ॲलोपॅथी इफेक्ट दिसत नाही. आणि लास्ट टाइप आहे, लास्ट आहे ॲलोपॅथी इज ऑब्झर्व्ड इन 2 ways. ठीक आहे. 2 वेज मध्ये आपण ॲलोपॅथी बघतो. ती कोणती? ॲलो इनहिबिशन आणि ॲटो इनहिबिशन. ॲलो मध्ये काय होतं, द केमिकल सबस्टन्सेस रिलीज्ड बाय वन स्पेसिस may inhibit species of plant other than one releasing it. बघा सिंपलचं वाक्य आहे. काय म्हणलेलं आहे? द केमिकल सबस्टन्सेस रिलीज्ड बाय वन स्पेसिस. एका क्रॉपने काय केलेलं आहे, एका स्पेसिसने काय केलेलं आहे की केमिकल सबस्टन्स रिलीज केलेला आहे. एका क्रॉपने काय केलंय, केमिकल सबस्टन्स रिलीज केलेलं आहे. मे इनहिबिट स्पेसिस ऑफ प्लांट्स. ठीक आहे. ह्या क्रॉप स्पेसिसने जो केमिकल सबस्टन्स रिलीज केलेला आहे तो काय करू शकतो, तर प्लांटची स्पेसिस जी आहे ती इनहिबिट करू शकतो. दुसरे जे प्लांटची स्पेसिस आहे ती इनहिबिट करू शकतो अदर दॅन वन रिलीजिंग इट. म्हणजे ज्या स्पेसिसने केमिकल सबस्टन्स रिलीज केलेला आहे ती स्पेसिस सोडून बाकी सगळ्या स्पेसिस वरती या केमिकलचा परिणाम होणार. काय म्हणलं मी, ॲलो इनहिबिशन म्हणजे काय, तर ज्या क्रॉप स्पेसिसने केमिकल सबस्टन्स रिलीज केलेला आहे ती स्पेसिस सोडून बाकी सगळ्या स्पेसिस वरती ॲलोपॅथिक इफेक्ट दिसणार. ठीक आहे. म्हणजे ज्या क्रॉप स्पेसिसनी ॲलोकेमिकल रिलीज केलेलं आहे ती क्रॉप स्पेसिस सोडून बाकी सगळ्यांवरती परिणाम होणार. सपोज सनफ्लॉवरनी केमिकल रिलीज केलंय ना, तर सनफ्लॉवर सोडून बाकी सगळ्या क्रॉपवरती परिणाम होणार. सपोज सॉर्गमनी रिलीज केलं तर सॉर्गम सोडून बाकी सगळ्यांवरती परिणाम होणार. ठीक आहे. हे म्हणजे ॲलो इनहिबिशन. आणि याच्या विरुद्ध ॲटो इनहिबिशन मध्ये काय होतं, द टॉक्झिन्स मे इनहिबिट मोर स्ट्रॉंगली प्लांट्स ऑफ द प्रोड्युसर स्पेसिस इटसेल्फ. ठीक आहे. म्हणजे ॲटो इनहिबिशन मध्ये ह्याच्यावरती म्हणजे दुसऱ्या क्रॉपवरती तर परिणाम होतच होतो, त्यासोबत ज्या क्रॉपनी तो केमिकल रिलीज केलाय त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. ठीक आहे. काय सांगितलं, ॲलो इनहिबिशन मध्ये ज्या क्रॉपनी केमिकल रिलीज केलंय ते सोडून बाकी सगळ्यांवरती परिणाम होतो, आणि ऑटो इनहिबिशन मध्ये प्रोड्युसर म्हणजे ज्या क्रॉपने केमिकल रिलीज केला त्याच्यावरती पण परिणाम होतो आणि दुसऱ्या क्रॉपवरती पण परिणाम होतो. ऑटो म्हणजे स्वतःवर सुद्धा परिणाम होतो ज्यांनी केमिकल रिलीज केले असे. ठीक आहे. बघा ॲलोपॅथी मध्ये आपण काय बघितलं, कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन बिटवीन 2 क्रॉप्स. ठीक आहे. म्हणजे रिलीज ऑफ ॲलोकेमिकल किंवा केमिकल सबस्टन्स किंवा टॉक्झिन. त्याच्यामध्ये आपण पहिले 2 टाईप बघितले, ट्रू ॲलोपॅथी आणि फंक्शनल ॲलोपॅथी. ट्रू ॲलोपॅथी म्हणजे काय, तर केमिकल सबस्टन्स प्लांट रिलीज केल्या लगेच तो परिणाम करतो प्लांटवरती. आणि फंक्शनल ॲलोपॅथी म्हणजे काय, ते केमिकल सबस्टन्स रिलीज केल्यानंतर जोपर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती अफेक्ट करत नाही तोपर्यंत तो हार्मफुल बनत नाही. 2 टाईप अगेन बघितलं दुसरे आपण, ॲलो इनहिबिशन, ऑटो इनहिबिशन. ॲलो म्हणजे काय, ज्यांनी केमिकल सबस्टन्स रिलीज केला ते सोडून बाकी सगळ्यांवरती त्या केमिकल सबस्टन्सचा परिणाम होतो. आणि ऑटो इनहिबिशन म्हणजे काय, ज्यांनी केमिकल सबस्टन्स रिलीज केलाय त्याच्यावरती पण परिणाम होतो आणि दुसऱ्या क्रॉपवरती पण परिणाम होतो. ठीक आहे. सो बघा नेक्स्ट आहे ॲलोकेमिकल. ठीक आहे. म्हणजे ह्या ॲलोपॅथिक इफेक्ट मुळे जो केमिकल सबस्टन्स किंवा टॉक्झिन रिलीज होतो त्याला आपण म्हणतो ॲलोकेमिकल. ॲल्युलो मीन्स ॲलोपॅथिक इफेक्ट दर्शवणारा केमिकल म्हणजे केमिकल. ॲलोपॅथिक इफेक्ट दर्शवणारा केमिकल म्हणजे ॲलोकेमिकल. ठीक आहे. आता या टॉपिकमध्ये ॲलोकेमिकल आणि लास्ट 3 इफेक्ट्स आहेत, सॉर्गम इफेक्ट, लेग्युम इफेक्ट आणि कॉटन इफेक्ट.
तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला हा टॉपिक सुद्धा संपून जाईल. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला हा टॉपिक सुद्धा संपून जाईल. सो बघा, आपण बघितलं ॲलिलोपॅथी ॲनिडेशन अँड ॲलिलोपॅथी. याच्यामध्ये आपण बघितलं की ॲनिडेशनची डेफिनेशन, इट इज द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स. देन आपण स्पेशल ॲनिडेशन बघितली. स्पेशल म्हणजे स्पेसमध्ये जे एकमेकांना बेनिफिशियल इंटरॅक्शन करतात. याचं एक्झाम्पल आपण बघितलं मल्टीस्टोराइड क्रॉपिंग. देन आपण बघितलं टेम्पोरल ॲनिडेशन मीन्स याचं एक्झाम्पल आपण बघितलं पॅरॅलल क्रॉपिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण बघितलं ॲलिलोपॅथी. ॲलिलोपॅथी मीन्स द कॉम्पिटेटिव्ह इंटरॅक्शन बिटवीन टू क्रॉप्स. ठीक आहे. बाय रिलीज ऑफ केमिकल किंवा ॲलिलोकेमिकल. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, ॲलिलोकेमिकल इज एक्झिक्युटेड बाय रूट्स किंवा इट इज प्रोड्युस्ड बाय डिकम्पोजिशन ऑफ क्रॉप रेसिड्यू. हे दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. हा रूटने एक्झिक्युट केला जातो किंवा क्रॉप रेसिड्यू डिकम्पोज होताना सुद्धा रिलीज होतो. अगेन महत्वाचं काय, ही 6 क्रॉपची नावं लक्षात ठेवा. SSWC, PE, दॅट इज सनफ्लॉवर, सॉर्गम, वॉलनट, कोकंबर, पीच आणि युकॅलिप्टस. ठीक आहे. देन 2 फायदे आपण बघितले की सबसिक्वेंट क्रॉप हा ॲलोपॅथिक इफेक्ट पासून वाचतो 15 ते 20 दिवस जर आपण गॅप ठेवला तर. आणि सनफ्लॉवरचं रॅपिड डिकम्पोजिशन झाल्यानंतर सॉइल नायट्रोजनचं मिनरलायझेशन सुद्धा होतं. आणि जस्ट टाइप्स ऑफ ॲलोपॅथी आपण 4 बघितले डिटेलमध्ये. उद्याच्या लेक्चरला ॲलिलोकेमिकल आणि 3 इफेक्ट बघितल्यानंतर आपला हा टॉपिक सुद्धा कम्प्लीट होईल. याच्यामध्ये काय अडचण आहे?